नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा विषय हाताळणार आहोत. तो कोणता तर आर्थिक नियोजन आणि त्याचे 4 मूलभूत स्तंभांबद्दल. प्रत्येकाच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य ही एक महत्त्वाचे ध्येय असते, पण त्यासाठी योग्य नियोजनाची गरज ही असतेच. अर्थमेळ आर्थिक नियोजनासाठी मार्गदर्शक या विनायक कुलकर्णी यांच्या पुस्तकातून आपण आर्थिक नियोजनाचे मूलभूत स्तंभ समजून घेणार आहोत, ज्यात बँक ठेवी, आयुर्विमा, भविष्य निर्वाह निधी आणि स्वतःचे घर यांचा समावेश आहे. या 4 गोष्टींचा पाया भक्कम असेल तरच आपण सुरक्षितपणे शेअर बाजाराकडे वळू शकतो. आज आपण 72 आणि 114 या संख्यांमधील जो नियम आहे तो पाहणार आहोत. गुंतवणूकदाराच्या वयानुसार शेअर्समध्ये गुंतवणूक कशी असावी यासारख्या महत्त्वाच्या सूत्रांवर चर्चा करणार आहोत. चला तर मग आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततेचा हा प्रवास सुरू करूया. आजच्या व्हिडिओतील आपले महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत. आर्थिक नियोजनाचा पाया काय आहे आणि तो का महत्त्वाचा आहे. आर्थिक नियोजनाचे 4 स्तंभ कोणते आहेत आणि प्रत्येकाचे महत्त्व काय आहे. 72 संख्येचा नियम कसा कार्य करतो आणि गुंतवणूकदारांसाठी याचे महत्त्व कोणत्या प्रकारचे आहे. 114 संख्येचा नियम काय आहे आणि तो कोणत्या परिस्थितीत उपयुक्त ठरतो. शेअर बाजाराकडे वळण्याची योग्य वेळ कधी आहे. एक गुंतवणूकदाराच्या वयानुसार शेअर्समध्ये किती गुंतवणूक असावी, हे गणित कसे कार्य करते, याचे सूत्र कोणते आहे. आर्थिक नियोजनाच्या या 4 स्तंभांचा समतोल साधल्यास आपल्याला कोणत्या दीर्घकालीन फायदे मिळू शकतील. आर्थिक नियोजनाची प्रक्रिया कशी सुरू करावी आणि सुरुवात कशापासून करावी. आयुर्विमा आणि भविष्य निर्वाह निधी यांचे फायदे काय आहेत. स्वतःचे घर असणे आर्थिक नियोजनात कसे योगदान देते. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाचे विषय मी मांडत असतो. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना. गुंतवणुकीचा निर्णय घेताना काय महत्त्वाचे असते. बँक ठेवी, आयुर्विमा, भविष्य निर्वाह निधी आणि स्वतःचे घर या 4 घटकांवर आधारित आर्थिक नियोजनाचा पाया भक्कम केल्यावरच शेअर्स, म्युच्युअल फंडाचे अशाश्वत उत्पन्नाचे जोखीमयुक्त माध्यम स्वीकारण्यास आपल्याला हरकत नसते. सध्या चलनवाढीच्या वाढत्या दराची जगभर चर्चा होत आहे. अमेरिकेत सुद्धा गेल्या 40 वर्षातील चलनवाढीच्या दराने 7% उच्चांक गाठलेला आहे. भारतात सुद्धा विद्यमान चलनवाढ 6% पुढे गेलेले आढळते. चलनवाढीमुळे एकीकडे जशी वस्तू आणि सेवांची किंमत वाढ होते, तशीच केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य घसरण सुद्धा होते. समजा 7% दराच्या चलनवाढीमुळे म्हणजेच महागाई वाढीमुळे 100 रुपयाचे मूल्य किती वर्षांनी निम्मे झालेले असेल याचा अंदाज 70 संख्येचा नियम दर्शवतो. तो कसा तर चलनवाढीच्या दराने 70 या संख्येला भागले असता त्या गुंतवणुकीचे मूल्य निम्मे किती अवधीत होते हे लक्षात येते. आपले पैसे दुप्पट करण्याच्या लोभापोटी आपली स्वकष्टार्जित पुंजी पणाला लावण्यात मराठी माणसाचा हात कुणीही धरू शकणार नाही. अन्यथा शेरेगर, सीयू मार्केटिंग, गोल्डन चेन, कल्पवृक्ष निर्माण झाले असते का. आपली गुंतवणूक किती टक्क्यांनी किती अवधीत दुप्पट होऊ शकते याचे एक गणिती सूत्र आहे. या सूत्राला 72 संख्येचा नियम असे म्हणतात. 72 या संख्येस व्याजाच्या दराने भागले असता येणारी संख्या त्या व्याज दराने किती अवधीत दुप्पट रक्कम होते ते दर्शवते. मित्रांनो, पुन्हा एकदा ऐका. 72 या संख्येस व्याजाच्या दराने भागले असता येणारी संख्या त्या व्याज दराने किती अवधीत रक्कम दुप्पट होते ते दर्शवते. उदाहरणार्थ 72 भागिला 12% येणारी 6 ही संख्या 6 वर्षात 12% गुंतवणूक दुप्पट होते हे दर्शवते. 5 वर्षात रक्कम दुप्पट होते असे कोणी सांगितल्यास 72 भागिला 5 वर्षे केल्यास येणारी संख्या 14.4 ही व्याजाची टक्केवारी दर्शवते. सध्या बँका 6% वार्षिक दर देऊ करीत आहेत. 72 भागिला व्याजदर 6% केल्यास गुंतवणूक 12 वर्षात दुप्पट होते हे लक्षात घ्या. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. 72 संख्येचा नियम लक्षात ठेवून रक्कम दुप्पट करण्याच्या लोभापोटी अवास्तव दराने गुंतवणूक न केल्यास हे गणिती सूत्र उपयोगात
आणले असे समजायला हरकत नाही. आता पाहूया पुढील सूत्र. 114 या संख्येस व्याजाच्या दराने भागले असता येणारी संख्या त्या व्याजदराने किती अवधीत रक्कम तिप्पट होईल हे दर्शवते. पुन्हा एकदा ऐकून घ्या. 114 या संख्येस व्याजाच्या दराने भागले असता येणारी संख्या त्या व्याजदराने किती अवधीत रक्कम तिप्पट होईल हे दर्शवते. उदाहरणार्थ 114 भागिले 10% बरोबर 11 वर्षे 4 महिन्यात 10% दराने रक्कम तिप्पट होईल. 144 या संख्येस व्याजाच्या दराने भागले असता येणारी संख्या त्या व्याज दराने किती अवधीत रक्कम चौपट होईल हे दर्शवते. शेअर्समधील गुंतवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहेच. शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याआधी प्रत्येक गुंतवणूकदाराने गुंतवणुकीचा पाया फाउंडेशन इतका मजबूत केला पाहिजे की शेअर्समधील नुकसानामुळे कौटुंबिक अर्थव्यवस्थेची इमारत कोसळता कामा नये. आपत्कालीन निधी म्हणून किमान 6 महिन्यांच्या खर्चाइतकी व कमाल 18 महिन्यांच्या खर्चाइतकी रक्कम आकस्मिक आजारपण, अपघात व अडीअडचणीसाठी लागणारा निधी बँक ठेवीच्या माध्यमात गुंतवलेला असावा. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सुरक्षितता व रोकड सुलभता. ही आवश्यक तेवढे आयुर्विमा संरक्षण आपण स्वीकारलेले असावे. भविष्य निर्वाह निधीची PPF आणि किंवा PPF तरतूद केलेली असावी. चौथा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे आपले घर. अशा तऱ्हेने बँक ठेवी, आयुर्विमा, भविष्य निर्वाह निधी आणि आपले स्वतःचे घर या 4 घटकांवर आधारित आर्थिक नियोजनाचा पाया भक्कम केल्यानंतरच शेअर्स म्युच्युअल फंडाचे अशाश्वत उत्पन्नाचे जोखीमयुक्त माध्यम स्वीकारण्यास आपल्याला हरकत नाही. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समजा कोणाही व्यक्तीची शेअर्समध्ये किती गुंतवणूक असावी असा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. एक सोपी वजाबाकी या प्रश्नाचे उत्तर सांगून जाते. ते कसे? 100 वजा गुंतवणूकदाराचे वय केले असता येणारी संख्या ही त्या गुंतवणूकदाराचे त्याच्या एकूण रोखे संग्रहात शेअर्समधील गुंतवणुकीचे कमाल प्रमाण दर्शवते. पुन्हा एकदा ऐकून घ्या. 100 वजा गुंतवणूकदाराचे वय केले असता येणारी संख्या ही त्या गुंतवणूकदाराचे त्याच्या एकूण रोखे संग्रहामध्ये शेअर्समधील गुंतवणुकीचे कमाल प्रमाण दर्शवते. यासाठी एक उदाहरण पाहूया. 25 वर्षे वयाच्या व्यक्तीने एकूण गुंतवणुकीच्या 75%, आता हे 75% कसे काढले तर 100 वजा त्या व्यक्तीचे वय 25 याच्यावरून निघालं 75%. तर ही रक्कम शेअर्समध्ये गुंतवण्यास हरकत नाही. परंतु सेवानिवृत्त असलेल्या 65 वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांनी मात्र फक्त 35%च निधी शेअर्समध्ये गुंतवावा. हे उत्तर कसं निघालं? 100 वजा त्या व्यक्तीचे वय 65 बरोबर उत्तर येईल 35%. तर अर्थात सर्व रक्कम शेअर्समध्येच गुंतवली पाहिजे असा अर्थ नसून शेअर्सशी संबंधित निगडित गुंतवणूक माध्यमात म्हणजेच म्युच्युअल फंड, इक्विटी फंडातही या रकमेचा काही किंवा मोठा हिस्सा गुंतवणे इथे अपेक्षित आहे. अर्थात हे गणिती सूत्र नियोजनासाठी प्रमाणभूत ठरत असले तरी सुद्धा उत्पन्न, गरजा, कौटुंबिक जबाबदाऱ्या, भविष्यातील उद्दिष्ट आणि आर्थिक जोखीम स्वीकारण्याची आपली क्षमता हे घटक गुंतवणुकीचा निर्णय घेताना अधिक परिणामकारी ठरतात. तर मित्रांनो, आज आपण आर्थिक नियोजनाचे 4 स्तंभ समजून घेतले. बँक ठेवी, आयुर्विमा, भविष्य निर्वाह निधी आणि आपले स्वतःचे राहते घर हे 4 स्तंभ एकत्रितपणे आपल्याला एक मजबूत आर्थिक पाया तयार करण्यास मदत करतात. लक्षात ठेवा, 4 स्तंभ मजबूत असले तेव्हाच आपण शेअर बाजाराकडे सुरक्षितपणे वळू शकतो. आम्ही 72 आणि 114चा नियम इथे आपल्याला सांगितला, जो आपल्याला गुंतवणुकीच्या वाढीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती देतो. याशिवाय गुंतवणूकदाराचे वय लक्षात घेऊन शेअरमध्ये किती गुंतवणूक करावी
हे देखील आपण शिकलो. आपण या सर्व माहितीचा उपयोग करून आपल्या आर्थिक निर्णयांना अधिक प्रभावी बनवू शकतो, ज्यामुळे आपले आर्थिक नियोजन सुरळीत ठेवून धैर्याने गुंतवणूक करण्याची तयारी ठेवा. या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीला आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा आणि आर्थिक ज्ञान वाढवा. धन्यवाद आणि आपले आर्थिक भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी शुभेच्छा. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये.